हाय, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर श्री स्वामी समर्थ सगळ्यात पहिले सगळ्यांना. तर खूप दिवसापासून ना मला सगळे कमेंट करत होते, की तुमची हेअर रुटीन दाखवा, तुमची हेअर हे डुप्लिकेट आहे का? काही ट्रीटमेंट घेतली आहे का? काय वगैरे, वगैरे असं खूप दिवसापासून मला सगळे कमेंट करत होते. तुमचे एवढे छान हेअर्स आहेत, एकदम सिल्की, एकदम स्ट्रेट आहे, एवढे मोठे आहेत. तुम्ही काही म्हणजे केलंय का त्याच्यासाठी? तुमची काही ट्रीटमेंट चालू आहे का? वगैरे, वगैरे, वगैरे. किंवा काही-काही म्हणत होते ते खोटेच आहे, म्हणून तर ती दाखवत नाही, म्हणून तर ती व्हिडिओ बनवत नाहीये. किंवा खूप काही-काही कमेंट होत्या. काही-काही तर चांगले जे आहेत आपले जे सबस्क्रायबर्स ते लोकं तर मला बोलत होते, की तुमची एवढे छान हेअर आहेत, तुम्हाला इतकं प्रत्येक व्हिडिओला कमेंट आहे, तर तुम्ही एकदा एकदा ती व्हिडिओ बनवूनच टाका. तर त्यांच्यासाठी मी आज ही व्हिडिओ बनवतीये. तर सगळ्यांचं असं म्हणणं आहे, की जे माझे हेअर आहेत, ते डुप्लिकेट आहेत का? बिलकुल नाही. हे माझे ओरिजिनल हेअर आहेत. माझे स्वतःचे हेअर आहेत ते. ना कुठला विक्स वगैरे यूज करते, काही नाही. माझेच हेअर आहेत ते आणि ते खरंच एवढेच लांब आहे. तर काही ट्रीटमेंट करतीये का मी त्याच्यावरती? बिलकुल नाही. ते माझे नॅचरल हेअर आहे. तुम्ही प्रिन्सचे पण हेअर मी तुम्हाला एकदा दाखवले होते, की प्रिन्सचे पण हेअर एकदम स्ट्रेट आहे. म्हणजे असं काही नाही, ते असं म्हणतो ना आपण जेनेटिक असतं ते. म्हणजे माझ्या आजीचे पण तसेच होते, माझ्या आत्यांचे पण तसेच आहे, माझ्या मम्मीचे पण तसेच होते, आमच्या तिघी बहिणींचे पण तसेच आहे आणि प्रिन्सचे सुद्धा हेअर तसेच आहे. तर मी काहीही ट्रीटमेंट वगैरे त्याच्यासाठी घेतलेली नाहीये. हे माझे ओरिजिनल हेअर आहेत, बिलकुल ओरिजिनल हेअर आहेत. तर काय आहे ना, जेव्हा म्हणजे ते एवढे मोठे कसं काय तर जेव्हा माझा प्रिन्स पोटात होता, तर आपल्याकडे ती प्रथा आहे काहीतरी, की जेव्हा प्रेग्नंट असतो, त्यावेळेस हेअर कट करायचे नाही. तर ऑलरेडी माझे खूप हेअर मोठे होते आणि त्याच्यामध्ये काय झालं, की मी प्रेग्नंट राहिले आणि जेव्हा डिलिव्हरी झाली, तर डिलिव्हरी अशा पिरियडमध्ये झाली, की लॉकडाऊन लागलं त्याच्यानंतर 1 महिन्याने लगेच. म्हणजे मला माझी डिलिव्हरी झाली जानेवारी महिन्यामध्ये आणि मार्च महिन्यापासून लागलं लॉकडाऊन. तर लॉकडाऊन लागल्यामुळे परत 1 वर्ष असं झालं, की पार्लर वगैरे तर काही संबंधच नाही. त्यावेळेस तर किती अवघड सगळ्या गोष्टी चालू होत्या. तर हे पार्लर वगैरे काय, तर ते केस कापायचे, कापायचे, कापायचे असेच राहिले. तर म्हणजे खरं सांगते तुम्हाला, जेव्हा प्रिन्स झाला म्हणजे प्रेग्नंट राहिल्यापासून तर प्रिन्स झाल्याच्या नंतर लॉकडाऊन पडल्याच्या पर्यंत माझे हेअर इतके मोठे झाले ना, म्हणजे मी छोटी दिसायची आणि माझे हेअर इतके मोठे वाटायचे. म्हणजे गुडघ्याच्या खाली हेअर गेले होते. कापूच शकत नाही, कसं कापणार ना? आणि ते इतके मोठे झाल्याच्या नंतर ना मग काय झालं जेव्हा प्रिन्स माझा 1 वर्षाचा झाला ना, तर माझी एक बहीण राहते मुंबईला. तर मी तिच्याकडे गेली. तर मी तिला बोललेली की "ताई मला स्मूथनिंग करून दे ना." तर तेव्हा काय आपल्याकडे एवढे पैसे वगैरे नव्हते. पण माझ्या त्या ताईचे ना पार्लरचे क्लास वगैरे झाले होते तिचे. तर ती मला बोलली, "ठीक आहे छकुली तू ये." मला छकुली बोलतात. तर "छकुली तू ये, मी तुझे करून देते." तर तिने लिटरली म्हणजे माझ्याकडून ₹1 पण माझे एवढे मोठे-मोठे केस ₹1 पण माझ्याकडून घेतला नाही आणि पूर्ण माझ्या केसांचं तिने स्मूथनिंग करून दिलेलं तिच्या पैशांनी. माझी मोठी बहीण आहे ती, तिने. तर तो प्रिन्स 1 वर्षाचा होता. आता प्रिन्स 6.5 वर्षाचा झालाय. म्हणजे ॲक्चुअली माझे केसच तसे आहेत. पण माझे मी तेव्हा स्मूथनिंग केलं होतं. 6.5 वर्ष झाले त्याला. म्हणजे 5.5 वर्ष झाले त्या गोष्टीला. त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट काही राहिलेला नाही आता. पण एक तेव्हाच मी एकदा माझ्या हेअरसाठी काहीतरी केलं असेल, तर तेव्हाच एकदा केलं होतं. त्याच्यानंतर मी परत कधीच काहीच केलेलं नाहीये. मी नॉर्मली बस जेव्हा मला वीकली ऑफ असतो त्याच्या आदल्या रात्री मी फक्त केसांना छान ऑइल अप्लाय करते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मसाज वगैरे करते आणि दुसऱ्या दिवशी ते वॉश करून टाकते. एवढंच करते. बाकी काहीही करत नाही. नाहीतर खूप लोकं मला बोलत होते, "तुमचे हेअर असे कसं काय आहेत, असे कसं काय आहेत?" तर त्याचं सिक्रेट असं तर काहीच नाहीये. पण मी प्रॉपरली वॉश घेते. कधी-कधी मला पॉसिबल होत नाही, तर मी छान पार्लरमधून वॉश घेते. मसाज घेते मी पार्लरमधून करून जेव्हा मला टाईम असेल, जसं की मला उद्या वीकली ऑफ आहे, तर आदल्या दिवशीच मी पार्लरमध्ये जाते. 1 तासाचा हेड मसाज घेते. काय होतं त्याने आपल्या हेअरचे जे खाली जे रूट असतात त्याला अ, मसाज केली ना, तर ते आपलं पण डोकं चांगलं म्हणजे शांत राहतं आणि त्याला पण जे काय असेल त्याचे प्रोटीन वगैरे जे काय असेल मिळत असेल ते ते चांगलं मिळतं त्याला. त्याच्यामुळे माझे हेअरचं सिक्रेट तर असं खरंच काही नाहीये. प्रॉपरली नॅचरल हेअर आहेत माझे. कारण की ते पण जेनेटिक आहे. माझ्या मम्मी वगैरे, माझी आजी वगैरे त्यांच्यापासून आलेले आहे आणि ते आम्हाला म्हणजे त्याच्यात सगळ्यात मोठे हेअर तर माझेच आहे. कारण की मी कट करत नाही जास्त. नाहीतर प्रतीक्षाचे पण सेम हेअर आहेत, नेहाचे पण सेम आहे.
पण नेहाला जास्त लेंथ आवडत नाही, त्याच्यामुळे ती नेहमी कट करते. आणि प्रतीक्षाला पण आवडते, पण तिचं कसं असतं, की तिचं पण मनावरचं पण ती पण जास्त मोठे हेअर ठेवत नाही. आणि आता तर रिसेंटली काय झालेलं 2-4 महिन्यापासून हेअर फॉलिंग जास्त होत होते ॲक्चुअली. तर त्याच्यामुळे मग मी पण कट केलेली आहे, प्रतीक्षाने पण कट केली आणि नेहाने पण, तिला पण जरा बाहेर फिरायला जायचं त्याच्यामुळे तिने पण कट केलेले. तर असं आहे. आणि असं पण म्हटलं जातं आपल्याकडे, की प्रेग्नन्सीमध्ये हेअर खूप पटपट वाढतात. ते काहीतरी असतं, मुलगी असली की हेअर वाढतात वगैरे असं काहीतरी असतं. मला नाही माहिती जास्त. ते म्हातारे लोकांचं काहीतरी आहे. तर तसं पण काय असू शकतं. पण एकच आहे, पहिल्यापासूनच माझे हेअर मोठे होते, पण एवढे मोठे नव्हते, जे माझे प्रेग्नन्सीमध्ये झाले. ते जशी मी प्रेग्नंट राहिली ना, माझी हेअर इतके पटपट, पटपट मोठे झाले ना आणि खूप प्रमाणाच्या बाहेर मोठे झाले ते. कदाचित मला तेव्हा कळालं नसेल किंवा काय झालं नसेल, पण तेव्हापासूनच माझे हेअर एवढे मोठे आहेत. आणि खरंच खूप मोठे आहेत ते. कारण की माझी हाईट एवढी पण नाहीये, थोडी कमीच आहे. त्याच्यामध्ये पण ते खूप मोठे वाटतात हेअर माझे. तर असं आहे. नक्की माझा हा व्लॉग आवडला असेल तर मला कमेंट करा. अजून तुम्हाला काय वाटत असेल तर तेही कमेंट करून सांगा. तर चलो, बाय बाय.